श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. आपण सर्वजण स्वामी सेवेकरी आहोत आणि स्वामी महाराजांची सेवा आपण नित्य नियमानं रोज करत असतो. सर्व स्वामी सेवेकरी आपल्या संसाराची चिंता स्वामी समर्थ महाराजांवर सोडून स्वामी समर्थ महाराजांची सेवा आपण नित्य नियमानं सर्वजण करत असतो. सर्व स्वामी सेवेकरी आपल्या संसाराची चिंता स्वामी समर्थ महाराजांवर सोडून स्वामी समर्थ महाराजांची सेवा ही नित्य नियमानं करत असतो. कारण प्रत्येक स्वामी सेवेकऱ्याला माहीत असतं की स्वामी समर्थ महाराजांनी आपला हात पकडलेला आहे, त्यांचा हात आपल्या डोक्यावर आहे. तर आपल्याला कुठलीच चिंता, कुठलीच काळजी करण्याची काहीच गरज नाही. स्वामी समर्थ महाराजांची निस्वार्थ भक्तिभावाने, पूर्ण श्रद्धेने, निष्ठेने सेवा करणाऱ्या व्यक्तीच्या संसाराचा भार स्वतः स्वामी समर्थ महाराज उचलत असतात. आणि म्हणूनच प्रत्येक भक्त आपल्या संसाराची चिंता स्वामी समर्थ महाराजांवर सोडून स्वामी महाराजांची जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न हा करत असतो. तर यामध्ये स्वामी समर्थ महाराजांची अत्यंत आवडते आणि प्रिय अशी सेवा आहे ती म्हणजे स्वामी चरित्रसारामृत या ग्रंथाचं पारायण करणं होय. प्रत्येक स्वामी सेवेकरी स्वामी समर्थ महाराजांची आवडते आणि प्रिय असलेली ही सेवा नित्यनियमाने करत असतो. नित्यसेवेमध्ये सुद्धा आपण स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे क्रमशः 3 अध्याय हे पठण करत असतो. तर या पद्धतीने 3 अध्याय क्रमशः नित्यसेवेमध्ये कोणी पठण करत असेल तर कोणी अगदी दररोज न चुकता स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचा एक पाठ हा एक पारायण हे रोज पूर्ण करत असेल. तर यंदा 29 जुलैला बुधवारी आलेली आहे गुरुपौर्णिमा आणि या गुरुपौर्णिमेनिमित्त 21 दिवसांची किंवा 11 दिवसांची सेवा ही बऱ्याच स्वामी सेवेकऱ्यांनी सुरू केलेली असेल. आणि या सेवेमध्ये स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचा रोज एक पाठ हा बरेच सेवेकरी पूर्ण करत असतील. तर बरेच सेवेकरी हे आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी संकल्पयुक्त स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण हे करत असेल. स्वामी समर्थ महाराजांची अतिशय उच्च कोटीची सेवा आहे ती म्हणजे स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करणं होय. स्वामी समर्थ महाराजांच्या नित्यसेवेमध्ये स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे क्रमशः 3 अध्याय हे पठण केले जात असतात. तसंच 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केला जातो आणि 11 वेळा तारक मंत्राचं पठण हे केलं जातं. तर गुरुपौर्णिमेनिमित्त बऱ्याच स्वामी सेवेकऱ्यांनी स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाच्या पारायणाची सेवा ही सुरू केली असेल. कोणी 11 दिवसांची, तर कोणी 21 दिवसांची, तर काहींनी 108 दिवसांची स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाच्या पारायणाची सेवा ही सुरू केलेली असेल. पण ज्यांनी आजपर्यंत यापैकी कुठलीच सेवा ही जर सुरू केलेली नसेल तर त्यांनी स्वामी समर्थ महाराजांची गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण करण्याची ही सेवा जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही ती उद्यापासून म्हणजेच 23 जुलैपासून गुरुवारपासून सुरू करायची आहे. 29 जुलैला आलेली आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्ही स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे 7 दिवसांचे पारायण हे उद्यापासून सुरू करू शकतात. म्हणजेच 23 जुलैपासून गुरुवारपासून सुरू करू शकतात. म्हणजे 29 जुलैपर्यंत गुरुपौर्णिमेपर्यंत तुमचे स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे 7 पारायण हे पूर्ण होतील. स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे 7 दिवसीय पारायण करत असताना आपल्याला काही नियम हे पाळायचे आहेत, काही चुका या आपल्याला टाळायच्या आहेत. म्हणजे जेणेकरून आपण 7 दिवसांची स्वामी चरित्र सारामृताची जी काही पारायणं करू तर त्या सेवेचं फळ हे आपल्याला संपूर्णपणे मिळेल. तर आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण महत्त्वाची माहिती देणार आहे की स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे गुरुपौर्णिमेनिमित्त पारायण करत असताना 7 दिवसीय पारायण हे करत असताना आपल्याला ते कसे करायचे आहे, हे पारायण करत असताना आपल्याला कोणते नियम अटी पाळायच्या आहेत, कोणत्या चुका या टाळायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि म्हणूनच ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा. म्हणजेच तुम्हाला सुद्धा जर गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे 7 पारायण ही पूर्ण करायची असतील तर तुम्हाला योग्य ती माहिती या व्हिडिओमधून मिळेल. आणि म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. स्वामी समर्थ महाराजांची गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला ही अत्यंत प्रभावी सेवा करायची आहे. तर तुम्ही 7 दिवसांमध्ये रोज एक पारायण या पद्धतीने गुरुपौर्णिमेपर्यंत 7 पारायणही करू शकतात. आणि जर तुम्हाला या ग्रंथाचे 11 पारायणं करायची असतील तर ती सुद्धा तुम्ही उद्यापासून सुरू करू शकता. आणि गुरुपौर्णिमा होऊन गेल्यानंतरही तुम्ही ही सेवा पूर्ण केलीत 11 दिवसांची तरीही चालेल. किंवा मग तुम्हाला 29 जुलैपर्यंत गुरुपौर्णिमेपर्यंतच 11 पारायणही या ग्रंथाची करायची असतील तर मग तुम्ही एका दिवसाला 2 पारायणंसुद्धा या ग्रंथाची करू शकतात. म्हणजे ज्याप्रमाणे तुम्हाला शक्य होईल त्याप्रमाणे तुम्ही त्या दिवशी या ग्रंथाचे 2 पारायणही करा.
आणि गुरुपौर्णिमे निमित्त या 7 दिवसांच्या काळामध्ये तुम्हाला जमेल त्याप्रमाणे तुम्ही 11 पारायणही या ग्रंथाचे करू शकतात. स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथामध्ये एकूण 1 ते 21 अध्याय आहेत आणि एकाच बैठकीमध्ये हे संपूर्ण 1 ते 21 अध्याय आपल्याला पठण करायचे आहेत. एकाच बैठकीमध्ये संपूर्ण 1 ते 21 अध्यायांचं पठण करणं म्हणजेच स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचा एक पाठ एक पारायण पूर्ण करणं असं होय. तर या पद्धतीने तुम्हाला एकाच बैठकीमध्ये स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पूर्ण 1 ते 21 अध्यायांचे पठण हे करायचे आहे. म्हणजे जेणेकरून तुमचे एक पारायण हे पूर्ण होईल. तर ही सेवा करत असताना आपल्याला काही महत्त्वपूर्ण नियम हे पाळावे लागतात. कोणतीही सेवा करताना जर आपण शिस्तबद्ध पद्धतीने आणि काही नियम पाळून केली तर त्याचे फळे आपल्याला 100% मिळतच असते. आणि म्हणूनच ही सेवा करताना सुद्धा आपल्याला अगदी छोटे छोटे आणि साधे सोपे असे नियम पाळायचे आहेत. बरेच स्वामी सेवेकऱ्यांची इच्छा असते की आपण स्वामी सेवा ही करावी, पण नियमांना घाबरून काही सेवेकरी ही सेवा करतच नाहीत. तर असं नियमांना घाबरून तुम्ही सेवा करण्याची संधीही चुकूनही सोडू नका. तुम्ही फक्त सेवेला सुरुवात करा आणि त्यानंतर तुमच्याकडून स्वामी समर्थ महाराजच ही सेवा पूर्ण करून घेतील आणि तुम्हाला कळणारसुद्धा नाही. तर ही सेवा कोणी करायची आहे, ही सेवा कोण करू शकतं? तर ज्यांच्या कोणाच्याही मनामध्ये आलं की मला ही सेवा करायची आहे तर असा कुठलाही स्वामी सेवेकरी ही सेवा करू शकतो. मग तो मुलगा असो, मुलगी असो, स्त्री असो किंवा पुरुष असो किंवा विधवा महिलासुद्धा जरी असली तरी सुद्धा ती ही सेवा करू शकते. या सेवेला सुरुवात करण्यापूर्वी आपण स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात मठात जाऊन तिथे स्वामी महाराजांना नारळ, खडीसाखर हे अर्पण करायचं आहे आणि त्यांना प्रार्थना विनंती करायची आहे की मी अशी ही सेवा सुरू करणार आहे. तरी तुम्ही माझ्याकडून ही सेवा निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या, कारण शेवटी कर्ता आणि करविता तुम्हीच आहात, अशी आपण स्वामी महाराजांना विनंती करायची आहे. तर या सेवेचा हा संकल्प नाही, संकल्प आपल्याला घरी आल्यावर करायचा आहे. स्वामींच्या केंद्रात जाऊन त्यांना नारळ आणि खडीसाखर अर्पण करून आपल्याला फक्त स्वामी महाराजांना विनंती करायची आहे आणि या सेवेचा संकल्प हा आपण सेवा सुरू करण्यापूर्वी करायचा आहे. आणि जर स्वामी महाराजांचं केंद्र तुमच्या घराजवळ नसेल तर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये असलेल्या स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोसमोर, मूर्तीसमोरच असं नारळ आणि खडीसाखर हे ठेवलं आणि अशी प्रार्थना विनंती केली तरीसुद्धा चालेल. आणि या सेवेला सुरुवात केल्यानंतर आपल्याला कोणते नियम हे पाळायचे आहे, तर यामध्ये सर्वात महत्त्वाचा नियम आहे तो म्हणजे या ग्रंथाचं पारायण हे आपल्याला एकाच बैठकीमध्ये पूर्ण करायचं आहे. या ग्रंथात एकूण 1 ते 21 अध्याय आहेत आणि आपल्याला या संपूर्ण 1 ते 21 अध्यायांचं पठण हे एकाच बैठकीमध्ये एकाच जागेवर बसून पूर्ण करायचं आहे. म्हणजे जेणेकरून एका दिवसाचं एक पारायण हे तुमचं पूर्ण होईल आणि 7 दिवस तुम्ही या पद्धतीने पारायण कराल तर तुमचे 7 पारायण या ग्रंथाची पूर्ण होतील. आणि ही सेवा तुम्ही संकल्पयुक्तसुद्धा करू शकतात. तुमची कुठली इच्छा ही पूर्ण व्हावी असं तुम्हाला वाटत असेल किंवा एखाद्या संकटामधून तुम्हाला मार्ग दिसावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ही सेवा संकल्पयुक्त करा. संकल्प फक्त पहिल्याच दिवशी हा आपल्याला घ्यायचा आहे सेवेला सुरुवात करण्यापूर्वी. आणि संकल्प घेतल्यानंतर तुम्हाला या सेवेला सुरुवात करायची आहे. तर संकल्प करताना प्रथम आपण आपल्या उजव्या हातामध्ये पाणी, अक्षता, फूल हे घ्यायचं आहे आणि आपलं नाव, गोत्र म्हणायचं आहे. आणि आपण ही 7 दिवसांची स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाची सेवा ही कशासाठी करत आहोत हे आपल्याला सांगायचं आहे. कोणतीही इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही ही सेवा करत आहात हे तुम्हाला या संकल्पामध्ये सांगायचं आहे. आणि त्यानंतर हातात घेतलेलं पाणी तांबणामध्ये सोडायचं आहे आणि त्यानंतर हे पाणी तुळस सोडून तुम्ही इतर कुठल्याही झाडाला टाकून देऊ शकतात. आणि यानंतर या सेवेला तुम्हाला सुरुवात करायची आहे. या 7 दिवसांमध्ये तुम्ही या ग्रंथाचे पूर्ण 1 ते 21 अध्याय पठण करून रोज एक पारायण या पद्धतीने पूर्ण करू शकतात. आणि जर तुम्हाला हे शक्य नसेल तर मग तुम्ही या ग्रंथाचे क्रमशः 3 अध्याय रोज पठण करून 7 दिवसांमध्ये एक पारायण हे सुद्धा पूर्ण करू शकतात. म्हणजे पहिल्या दिवशी 1 ते 3 अध्याय पठण करायचे, तर दुसऱ्या दिवशी 4 ते 6 आणि तिसऱ्या दिवशी 7 ते 9 असे अध्याय पठण करायचे. तर या पद्धतीने क्रमशः 3-3 अध्याय रोज पठण करून तुम्ही या 7 दिवसांमध्ये एक पारायण हे या ग्रंथाचं पूर्ण करू शकतात. जर तुमच्या आयुष्यामध्ये खूप संकट असतील, खूप अडचणी असतील किंवा मग तुम्हाला हवी तशी नोकरी मिळत नसेल किंवा तुमच्या मुलाबाळांसंबंधित काही प्रश्न असतील, मुलाबाळांच्या शिक्षणामध्ये, करिअरमध्ये काही अडचणी येत असतील, तुमच्या मुलामुलींचा विवाह हा जुळत नसेल, तुमचा स्वतःचा जर विवाह जुळत नसेल किंवा मग तुम्हाला संतती प्राप्ती होत नसेल तर अशा या सर्व समस्या दूर होण्यासाठी तुम्ही या ग्रंथाचं पारायण या पद्धतीने 7 दिवसांमध्ये अवश्य करा. गुरुपौर्णिमेच्या आधीचे हे दिवस खूपच सकारात्मक असतात. या आधीच्या दिवसांमध्ये स्वामीतत्व हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये जागृत आणि सक्रिय झालेलं असतं. गुरुतत्व हे खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय झालेलं असतं आणि या काळामध्ये आपण स्वामी समर्थ महाराजांची, आपल्या गुरूंची जी काही सेवा करतो तर त्या सेवेमुळे आपल्याला त्या सेवेचं फळ हे नक्की मिळतच असतं.
आणि आपली इच्छा मनोकामना ही सुद्धा नक्की पूर्ण होतेच. या काळामध्ये केलेल्या सेवेमुळे आपण जास्तीत जास्त स्वामी समर्थ महाराजांच्या आपल्या गुरूंच्या जवळ जात असतो आणि म्हणून या काळामध्ये आपण स्वामी महाराजांची आपल्याकडनं होईल तितकी जास्त सेवा ही जरूर करायची आहे. या सेवेचा महत्त्वाचा नियम आहे तो म्हणजे आपल्याला ही सेवा करत असताना आपल्या घरामध्ये मांसाहार हा चुकूनही करायचा नाही आहे. हा अत्यंत महत्त्वपूर्ण असा नियम आहे आणि हा नियम आपण सर्वांनी आवर्जून हा पाळायचाच आहे. मांसाहार हा आपल्याला कडकडीत बंद करायचा आहे. सेवा करणाऱ्या व्यक्तीने तर मांसाहार हा बंद करायचाच आहे, पण घरातही या 7 दिवसांच्या काळामध्ये मांसाहार हा होणार नाही. इतर व्यक्तींनी सुद्धा या 7 दिवसांमध्ये आपल्या घरामध्ये मांसाहार हा होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि जर तुमच्या घरातले ऐकतच नसतील तर मग तुम्ही त्यांना समजावून सांगा की आपल्या घराच्या चांगल्यासाठीच मी ही सेवा करत आहे. त्यामुळे आपल्या घरामध्ये फक्त 7च दिवसांसाठी 7च दिवसांचा प्रश्न आहे, त्यामुळे कोणीच मांसाहार हा करू नका. तर असं तुम्ही त्यांना समजावून सांगायचं आहे. 7 दिवसांमध्ये कडकडीत मांसाहार हा आपल्या घरामध्ये बंद ठेवायचा आहे. कारण सेवा सुरू केल्यानंतर आपल्या घराचं पावित्र्य हे वाढलेलं असतं. ते या सेवेमुळे आणि सेवा केल्याने आपल्याला स्वामी महाराजांची कृपा हे प्राप्त होणार असते आणि त्यामुळे आपल्या घराचं चांगलंच होणार असतं. म्हणून तुम्ही त्यांना समजावून सांगायचं आहे की आपल्या घराच्या कल्याणासाठी, प्रगतीसाठी आणि आपल्या मुलाबाळांचं चांगलं व्हावं यासाठी मी ही सेवा करत आहे. तर निदान फक्त 7च दिवस आपल्याला मांसाहार हा आपल्या घरामध्ये बंद ठेवायचा आहे. एकीकडे आपण सेवा सुरू केल्यानंतर आपल्या घरामध्ये या सेवेमुळे पावित्र्य वाढलेलं असतं आणि दुसरीकडे आपण या काळामध्ये जर आपल्या घरामध्ये मांसाहार हा केला, मांसाहार हा जर आपल्या घरामध्ये आला तर यामुळे आपल्या घराचं पावित्र्य हे भंग पावत असतं. कुठे ना कुठे आपल्या मनाला सुद्धा ही गोष्ट पटत नसते आणि म्हणूनच फक्त 7च दिवसांसाठी आपल्या घरातल्यांना आपण सांगायचं आहे की या 7 दिवसांमध्ये आपल्याला घरामध्ये चुकूनही मांसाहार हा करायचा नाही आहे, असं तुम्ही त्यांना समजावून सांगायचं आहे. त्यांनी ऐकलंच तर ठीकच आहे आणि नाहीच ऐकलं तर तुम्ही सेवा करून झाल्यानंतर त्यांना नॉनव्हेज हा बनवून द्यायचा आहे. पण नॉनव्हेज बनवल्यानंतर तुम्ही संध्याकाळी ही सेवा चुकूनही करू नका. तर आधी तुम्ही ही सेवा पूर्ण करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच त्यांना मांसाहार हा बनवून द्यायचा आहे. त्यांनी मांसाहार केला तर त्यांना करू द्या, पण सेवा करणाऱ्या व्यक्तींनी चुकूनही मांसाहार हा करायचा नाही आहे. तर ही चूक आपल्याला टाळायची आहे. नॉनव्हेज बनवल्यानंतर दुसऱ्या दिवशी या सेवेला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला तुमचं घर हे पूर्ण स्वच्छ, शुद्ध, शुचिर्भूत करून घ्यायचं आहे. तुमच्या घरामध्ये तुम्हाला गोमूत्र शिंपडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या सेवेला सुरुवात करायची आहे. आणि ही सेवा करताना जर तुम्ही संध्याकाळी सेवा करत असाल तर तुम्ही सकाळी किंवा दुपारी घरामध्ये नॉनव्हेज करून त्या दिवशी संध्याकाळी ही सेवा अजिबात करायची नाही आहे. तुम्हाला माहीत असेल की आज आपल्या घरामध्ये नॉनव्हेज होणार आहे तर तुम्ही त्या दिवशी सकाळी लवकर उठून तुमची सेवा ही पूर्ण करून घ्यायची आहे. आणि म्हणूनच बघा आपल्याला ही सेवा अगदी सकाळीच पूर्ण करायची आहे, जेणेकरून दिवसभरामध्ये जरी आपल्या घरी मांसाहार हा झाला तरी आपली त्या दिवसाची सेवा ही सकाळीच पूर्ण झालेली असेल आणि यामुळे तुम्हाला तुमच्या सेवेमध्ये कुठलीच अडचणही येणार नाही. आणि म्हणूनच अगदी पहिल्या दिवसापासूनच तुम्ही अगदी सकाळी ही सेवा करण्याचा प्रयत्न करा. त्याचप्रमाणे त्या दिवशी तुमची सेवा पूर्ण झाल्यानंतर तुम्ही घरामध्ये मांसाहार हा करून दिलेला असेल तर त्या दिवशी तुम्ही तुमच्या देवघराकडे सुद्धा जायचं नाही आहे आणि स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाला सुद्धा स्पर्श हा चुकूनही करायचं नाही आहे. तर या नियमांचा आपल्याला अगदी कडकडीत पालन हे करायचं आहे. त्याचप्रमाणे पुढचा महत्त्वाचा नियम आहे तो म्हणजे ही सेवा सुरू असताना आपल्याला परान्न हे वर्ज्य करायचं आहे. तसंच पुढचा महत्त्वाचा नियम आहे तो म्हणजे ही सेवा करत असताना जर तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करता आलं तर ते तुम्ही अवश्य करायचं आहे आणि शक्य नसेलच तर मग तुम्ही नाही केलं तरीसुद्धा चालेल. पण संततीप्राप्तीसाठी ज्या महिला ही सेवा करत असतील तर त्यांनी या नियमाचं पालन नाही केलं तरीसुद्धा चालेल, ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरीसुद्धा चालेल. आणि जर तुम्हाला या नियमाचं पालन करणं शक्य नाही झालं तर मग तुम्ही अशा वेळेस दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या डोक्यावरून पाणी घेऊन स्वच्छ स्नान करून त्यानंतर ही सेवा करायची आहे. ही सेवा करताना, हे पारायण करताना आपल्याला रोज एकच आसन घेऊन एकाच जागी, एकाच ठिकाणी आणि एकाच वेळी बसायचं आहे. तसंच सेवा सुरू असताना मध्येच आपल्याला उठायचं सुद्धा नाही आहे. कोणाशीही फोनवर सुद्धा बोलायचं नाही आहे. इतरांशी सुद्धा आपल्याला या वेळेमध्ये बोलायचं नाही आहे. सेवा करताना आपला मोबाईल हा आपल्यापासून आपल्याला दूर ठेवायचा आहे, बंद ठेवायचा आहे. त्याचप्रमाणे ही सेवा सुरू असताना आपल्या घरामध्ये भांडणं, वादविवादसुद्धा आपल्याला चुकूनही करायची नाही आहेत. तसंच कोणाचा अपमानसुद्धा या काळामध्ये आपल्याला करायचं नाही आहे. कोणाची निंदा नालस्तीसुद्धा करायची नाही आहे. तर हे सर्व नियम आपल्याला या काळामध्ये आवर्जून पाळायचे आहेत. नाहीतर बघा एकीकडे आपण ही सेवा करत आहोत आणि दुसरीकडे इतरांचा अपमान करत आहोत, त्यांची निंदा नालस्ती करत आहोत, भांडणं वादविवाद ही आपल्या घरामध्ये आपण करत आहोत.
इतरांची मनंही आपण दुखावत आहोत. तर यामुळे आपण कितीही सेवा केली तरी त्याचे फळही आपल्याला मिळणार नाही. आपण केलेली सेवा ही निष्फळ ठरेल. आणि म्हणून हे नियम पाळून आपल्याला अगदी शांत मनाने कोणाबद्दलही राग द्वेष आपल्या मनामध्ये न ठेवता 7 दिवसांच्या काळामध्ये ही सेवा करायची आहे. तरच आपल्याला या सेवेचं पूर्ण फळ मिळेल. त्याचप्रमाणे स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करत असताना आपल्याला आपलं मन हे एकाग्र ठेवायचं आहे आणि पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावाने आणि विश्वासानेच हे पारायण आपल्याला करायचं आहे. आणि तसंच एका तालासुरामध्ये, एका लयीमध्येच आपल्याला याचं वाचन हे करायचं आहे. नुसतंच पारायण करायचं आहे, वाचायचं आहे म्हणून वाचायचं आहे. सेवा करायला तर आपण बसलेलो आहोत, पण आपलं मन हे एकाग्र नाही आहे. आपलं मन इतर कुठल्या तरी विचारांमध्ये अडकलेलं आहे, भरकटत आहे. नुसतं घाईघाईने वाचायचं आहे म्हणून आपण गडबडीमध्ये हे वाचन पूर्ण करत आहोत. तर असंसुद्धा आपल्याला हे चुकूनही करायचं नाही आहे. सेवा करत असताना आपण फक्त सेवाच करायची आहे. आपल्यासमोर फक्त स्वामी हे असले पाहिजे आणि आपली सेवा हीच असली पाहिजे. इतर कुठलेच विचार ही सेवा करत असताना आपल्या मनामध्ये यायला नको. त्याचप्रमाणे ही सेवा करताना आपल्याला शक्यतोवर या सेवेची वेळ ही एकच ठेवायची आहे. आणि म्हणूनच तुम्हाला आधीच सांगितलं की सकाळी सकाळीच ही सेवा आपल्याला करायची आहे. तुम्ही जास्तीत जास्त सकाळीच ही सेवा करण्याचा प्रयत्न करा, कारण या सेवेला आपल्याला वेळ ही एकच निश्चित ठेवायची आहे. तसंच ही सेवा करताना आपल्याला परान्न हे वर्ज्य करायचं आहे, कारण सेवा करत असताना आपण परान्न घेतलं तर आपल्याला त्याचे दोष लागत असतात आणि आपण केलेली सेवा ही निष्फळ ठरत असते. म्हणून तुम्ही जर संकल्पयुक्त ही सेवा करत असाल तर मग तुम्हाला या काळामध्ये परान्न हे वर्ज्य करायचं आहे. आणि ही सेवा करत असताना कुठल्याही पूजेची मांडणी करण्याची आपल्याला काहीच गरज नाही. आपल्या देवघरामध्ये स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती ही तर असतेच, तर आपल्या देवघरासमोर आसन टाकून बसून आपल्याला ही सेवा करायची आहे. 7 दिवसांमध्ये रोज या सेवेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करायचा आहे. देवघरामध्ये धूपदीप हा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर या सेवेला सुरुवात करायची आहे. आणि ही सेवा करत असताना आपल्याला रोज नैवेद्य काय दाखवायचा आहे, तर मग तुम्ही खडीसाखरेचा, दूध साखरेचा नैवेद्य दाखवू शकतात किंवा एखाद्या फळाचा किंवा एखाद्या मिठाईचा सुद्धा नैवेद्य तुम्ही 7 दिवसांमध्ये रोज दाखवू शकतात. किंवा मग एखादा गोड पदार्थ जसं की खीर किंवा शिरा हे बनवणंही जर तुम्हाला नैवेद्य म्हणून दाखवता येत असेल तर तुम्ही तो दाखवू शकतात. किंवा मग तुम्ही जो स्वयंपाक केलेला असेल तर त्या स्वयंपाकाचा, सात्विक स्वयंपाकाचा नैवेद्य तुम्ही दाखवला तरीसुद्धा चालेल. आणि शेवटच्या दिवशी म्हणजेच गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला या सेवेचं उद्यापन हे करायचं आहे. आणि हे उद्यापन करताना 29 जुलैला शेवटच्या दिवशी आपल्याला वरण, भात, भाजी, पोळी किंवा जर तुम्हाला पुरणाचा स्वयंपाक करायचा असेल तर तुम्ही तो सुद्धा करू शकतात. आणि त्यासोबतच घेवड्याची भाजी बनवून त्याचा नैवेद्य हा तुम्ही स्वामी समर्थ महाराजांना अर्पण करायचा आहे. आणि त्यानंतर स्वामी महाराजांची आरती करायची आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला शेवटच्या दिवशी या सेवेचं उद्यापन हे करायचं आहे. आणि जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही लहान मुलांना सुद्धा जेवू या दिवशी घालू शकतात. किंवा तुमच्या घराजवळ असलेल्या स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये, मठामध्ये तुम्ही यथाशक्ती गुप्तदान हे सुद्धा करू शकतात. किंवा गरजू गरीब व्यक्तींना तुम्ही अन्नदानसुद्धा यथाशक्ती या दिवशी करू शकतात. तर या पद्धतीने तुम्ही याचं उद्यापन हे करू शकतात. आणि त्याचप्रमाणे ही सेवा सुरू असताना आपल्याला दुपारी 12 ते 12:30ची वेळ सोडून द्यायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला जमेल त्या वेळेमध्ये तुम्ही ही सेवा करू शकतात. आणि या सेवेसोबतच तुम्हाला 11 वेळी स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र जप करायचा आहे आणि 11 वेळा तारक मंत्राचं पठण करायचं आहे. आणि जर तुम्हाला 11 माळी जप आणि 11 वेळा तारक मंत्र पठण करणं शक्य होत नसेल तर निदान एक वेळा तरी तारक मंत्राचं पठण करा आणि 1 माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र जप करा. तर याप्रमाणे अगदी साधे सोपे असे हे नियम आपल्याला गुरुपौर्णिमेनिमित्त 7 दिवसांचं स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करायचं आहे. तुम्ही सुद्धा तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी याच पद्धतीने हे पारायण अवश्य करा. तुमची इच्छाही नक्कीच पूर्ण होईल. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.